आयुष्याचा समुद्र. माझ्या गांधींचं हॉस्पिटल ह्या काव्यसंग्रहातील 31वी कविता. कवितेचं शीर्षक आहे आयुष्याचा समुद्र. कवी सुनील रामदास कांबळे, अर्थात मी. आयुष्याचा समुद्र. आयुष्याचा समुद्र. आयुष्याचा समुद्र. आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला. काठांनी घेरलेला. आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला. आयुष्याचा समुद्र. समुद्र अथांग असतो, प्रचंड असतो. समुद्रात काय एक असत नाही. शिंपले, मोती, पाचू, वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती, पर्वत, सपाट पठारे, उंच उंच डोंगर रांगा, विस्तीर्ण पठारे, विभिन्न प्रकारच्या जीवजंतूंनी भरलेला. आता हे घेणाऱ्यावर अवलंबून आहे की तो काय घेतो. आयुष्य सुद्धा समुद्रासारखं असतं. माणसाच्या आयुष्यात काय असत नाही. दिवसाचे 24 तास असतात. 8 तास जरी तो विश्रांती घेत असेल तरी बाकीचा वेळ तो जगत असतो. याच देही याची डोळा. आता हे घेणाऱ्यावर अवलंबून असतं की या समुद्रातून त्याने काय घ्यावं. अगदीच ब्लॅक सी, काळा समुद्र असेल तर सोडून द्या. काळ्या समुद्रात मृत्यू आणि दुर्दैवाशिवाय दुसरं काहीच असत नाही. परंतु प्रत्येक समुद्र हा काळा समुद्र असत नाही. काळा समुद्र हा जगात एकच असतो. विरळ असतात. अशा समुद्रामध्ये मृत्यू आणि दुर्दैवाशिवाय दुसरं काहीच असत नाही. परंतु अपवाद आहे हा. आणि अपवाद हा संशोधनाचा विषय, चर्चेचा विषय, उदाहरणांचा विषय असत नाही. इट इज अ पॅराडॉक्स and it is always be regarded and it will always be regarded as an exception to the common analysis. We do not consider in the common analysis the paradoxes which what are considered as. Paradoxes are always exceptional and they are studied as an exceptions. They are not of the part of mainstream analysis. Their analysis is studied separately. अपवादांचा अभ्यास हा स्वतंत्र केला जातो. अपवाद हे मुख्य प्रवाहाच्या संशोधनाचा विषय असत नाहीत. काळा समुद्र हा तसाच आहे. प्रत्येकाचं आयुष्य हे काळ्या समुद्रासारखं असत नाही. आयुष्य हे समुद्रासारखं असतं. त्यात शिंपले, मोती, पाचू, अगणित नैसर्गिक संपत्ती. आता हे घेणाऱ्यावर अवलंबून असतं की त्याने काय घ्यावं.
परंतु प्रत्येक समुद्रालाच जर काळा समुद्र समजून फक्त मृत्यू आणि दुर्दैव जर घेणारा घेत असेल, तर त्याला अर्थ काय? आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला, निराशेच्या शुद्र लाटांनी भरलेला. काही काही आयुष्याच्या नशिबात नियतीच अशी असते त्यांची, की त्यांच्या आयुष्यामध्ये सुखाची पहाट खूप विरळ असते. कारण अशा आयुष्याला जनावरं घेरलेली असतात चारही दिशांनी. तुम्ही डिस्कव्हरी चॅनलवर पाहत असाल, एखादं जनावर जेव्हा सिंहांनी वाघांनी चारी दिशांनी घेरलेलं असतं, तेव्हा त्या जनावराची, त्या भक्ष्याची काय दशा होते. एखादं भक्ष्य जेव्हा चारही दिशेनी वाघांनी घेरलेलं, सिंहांनी घेरलेलं असतं, तेव्हा त्या भक्ष्याची काय दशा होते. तशी मानव समाजामध्ये एखाद्याचं आयुष्य नियती म्हणून येतात आणि त्या आयुष्याला देशोधडीला लावतात. ओर बडूनिया भाळाला विचकले आपल्या भाळाला. जेव्हा एखादं निष्पाप आयुष्य अशा पशूंच्या भक्षस्थानी पडतं, तेव्हा ती हाय फक्त त्या जंगलापर्यंत राहत नाही, ती त्या जंगलाच्या मर्यादा ओलांडून आभाळापर्यंत पोहोचते. आणि अशा मानवी रूपी मानवांच्या, लेंडी रूपी मानवांचं मूल्यमापन होतं. ओर बडूनिया भाळाला. अशा पशूंच्या हातामध्ये जी दैवी ताकद आलेली असते, ती आभाळाला ओरबडून आलेली असते. ही अशी माणसांची लेंडी देवत्वाच्या पदावर जेव्हा चढते, तेव्हा कुणाचंच कल्याण होत नाही, फक्त त्या लेंडीशिवाय. हे दैवी पण आभाळाला ओरबडून आलेलं असतं. ओरबडूनिया भाळाला विचकले आपल्या भाळाला. पुण्यांदा आणले तू गर्भात जपल्या गाळाला. ओर बडूनिया भाळाला विचकले आपल्या भाळाला. पुण्यांदा आणले तू गर्भात जपल्या गाळाला. जागला काळोख मट्ट डोह गिरोहाचा हा कीट आरोह. जागला काळोख मट्ट डोह गिरोहाचा हा कीट आरोह. पुरुषोत्तमांचा भट गिरोह गिरोहाचा हा कीट आरोह. निष्पाप, निरपराध, निरागस आयुष्य हे जेव्हा निराशेच्या शुद्र लाटांनी भरतं, तेव्हा अशा मानवरूपी लेंडींना जे देवत्व रूप प्राप्त झालेलं असतं, त्याचं मूल्यांकन होतं. हे आभाळाला ओरबडणं झालं. आपल्या स्वार्थासाठी जेव्हा अशा मानवरूपी लेंड्या एखाद्या निष्पाप आयुष्याचं हरण करतात, तेव्हा ती हाय आभाळापर्यंत पोहोचते. कारण या लेंड्यांच्या कर्तृत्वामुळे दैवी शक्ती या जगात मानवामध्ये संचारली नसते,
मानवांमध्ये जी दैवी शक्ती संचारलेली आहे ते मानवांचं अथांग आजपर्यंतचं पुण्य, युगानुयुगांचं संचित पुण्य आहे. आणि त्या पुण्याचं फळ म्हणून मानवाला या दैवी शक्ती प्राप्त झालेल्या आहेत. त्यामागे जो कठोर परिश्रमाचा इतिहास आहे, ज्यामुळं माणसाला ह्या दैवी शक्ती, या मानवरूपी लेंड्यांना याचं काहीच सोयर सुतक नसतं. आभाळाला ओरबडून देवत्व प्राप्त झालेली ही लेंडी जेव्हा दैवी पदावर येते तेव्हा निष्पाप आणि निरपराध आयुष्याचं हरण करते. एक असं आयुष्य निवडते की ज्याचा भोग घेतल्यानंतर आपल्याला कसल्याही प्रकारची हानी होणार नाही. आणि जेव्हा बऱ्याचदा हे होतं, क्वचित असा एखादा प्रसंग येतो, क्वचित एखादं असं आयुष्य असते की ज्याच्या भोगानंतर एखादा अपघात घडतो परिस्थितींचा, आणि त्या आयुष्याची हाय आभाळापर्यंत पोहोचते. अन्यथा सौ चूहे खाके बिल्ली हजको ही जाती है. सौ चूहे खाकर बिल्ली हजको ही जाती है. आणि भारताची तर अवस्था अशी आहे की सिर्फ वही बिल्ली हजको जाती है जो सौ चूहे खाती है. अर्थात ही म्हण आहे, ही अवस्था आहे. आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला. प्रत्येकाचं आयुष्य हे समुद्रासारखं असतं, आणि ते फक्त समुद्रासारखं अमर्यादच असत नाही, तर त्या अमर्यादपणाला काठांची एक मर्यादा असते. काठांची मर्यादा असते, आणि त्या मर्यादेमुळंच त्याला स्वतःची ओळख प्राप्त होते. आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला, मर्यादांनी घेरलेला. काठ म्हणजे मर्यादा असतो. असा मर्यादांनी घेरलेला आयुष्याचा समुद्र आहे. आता यातून काय घ्यावं आणि काय घेऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. प्रत्येक आयुष्य हे काळं समुद्रासारखं असत नाही, काळ्या समुद्रासारखं असत नाही. आता हे घेणाऱ्यावर अवलंबून आहे. परंतु अगोदरच ठरवून की या आयुष्याला आपल्याला भोगायचं आहे, म्हणून माणसांच्या लेंडींचं हे अगोदरच ठरलेलं असतं की आपल्याला या आयुष्याला भोगायचं, आणि म्हणून ते त्या आयुष्याला काळा समुद्र घोषित करतात. त्या आयुष्याला काळा समुद्र घोषित करून इतर कसल्याही जीवसृष्टीला त्या समुद्रात वाढू देत नाहीत, विकसित होऊ देत नाहीत. ही अशी दैवी पदाला चढलेली मानवांची लेंडी कशाच्या आधारावर दैवी पदावर चढते? आभाळाला ओरबडून. आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला, निराशेच्या क्षुद्र लाटांनी भरलेला. निराशेच्या क्षुद्र लाटांनी भरलेला. चकवीत गेला, चकवीत, चकवीत गेला, चकवीत गेला, चकवीत गेला नियतीचा चकवा. चकवीत गेला, चकवीत गेला नियतीचा चकवा. अगोदर लालूच दाखवायची, अगोदर आस दाखवायची, आस दाखवून राब राब मरेपर्यंत राबवायचं. अगोदर लालूच दाखवायची, अगोदर आस दाखवायची, आणि मरेपर्यंत राबवायचं. आणि यशस्वी विजय जेव्हा उंबरठ्यावर येऊन, यशाच्या जेव्हा उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला असतो, तेव्हा अचानक पलटी मारायची, चकवा द्यायचं. नियतीचं हे अस्त्र आहे.
तिचं हे खूप त्यांना असं म्हणजे आनंद भेटतो असं केल्यावरती. एकदम निष्ठुर, क्रूर, कसल्याही प्रकारची दया माया किंवा कीव नसलेल्या या माणसांच्या लेंड्या माणसांची नियती म्हणून कार्य करत असतात प्रतिपच्छांच्या व्यवस्थेमध्ये. ही व्यवस्था कुणाची व्यवस्था असते? ही व्यवस्था प्रतिपच्छांची व्यवस्था असते. कारण चांगल्या माणसांच्या व्यवस्थेमध्ये कोणत्याच माणसांच्या लेंड्या दैवी पदाला पोहोचत नाहीत. जी प्रतिपच्छांची व्यवस्था असते, केवळ प्रतिपच्छांच्या व्यवस्थेतच माणसांच्या लेंड्या दैवी पदाला पोहोचतात. आणि प्रतिपच्छांच्या व्यवस्थेत केवळ माणसांच्या लेंड्याच दैवी पदाला पोहोचतात. इतर कुणाला तिथे पोहोचायची परवानगी असत नाही. जो कोणी माणसाची लेंडी असेल, केवळ असाच दैवी पदास पात्र ठरतो. आणि अशी निष्ठुर, क्रूर, संवेदनहीन लेंड्या ज्यांच्याकडे लॉजिक तर्क कुठे असतो? जिथे जिवंतपणा आहे तिथे तर्क आहे. परंतु जे माणसाच्या लेंड्या आहेत तिथे तर्क कसला? तिथे नीतिमत्ता कसली? तिथे फक्त क्रौर्य, संवेदनहीनता, क्रूरता. तिथे दया माया ह्यासारख्या संकल्पनाच असत नाही. संवेदन विवेक शून्य, मूल्यहीन प्रलयजन्य. संवेदन विवेक शून्य, मूल्यहीन प्रलयजन्य. काम क्रोधाचे सोम मठ. संवेदन विवेक शून्य, मूल्यहीन प्रलयजन्य. काम क्रोधाचे सोम मठ. काम क्रोधाचे सोम मठ. पृथ्वीचे ओम फट. सिद्ध हे झाले भट. सिद्ध हे झाले भट. पृथ्वीचे ओम फट. कविता आहे माझी. यूट्यूबवर जर कधी मायद्रोही वाङ्मय चॅनल सबस्क्राईब केलात तर तुम्हाला यासारख्या अनेक कविता ऐकायला मिळतील. फेसबुकवर वाचायला आणि पाहायला मिळतील. सुनील रामदास कांबळे या टाईमलाईनला जर तुम्ही चेक केलात तर माझ्या टाईमलाईनवर प्रत्येकांसाठी माझी टाईमलाईन मोफत आहे, मुक्त आहे, पाहू शकता. तर हे दैवी पदावर चढलेल्या मानवांच्या लेंड्या चकवा देतात, चकवा असतात. चकवा माणसाच्या आयुष्याला चकवतात. अगोदर लालूच दाखवायची, मरेपर्यंत राबवायचं. आणि यश जेव्हा उंबरठ्यावर येऊन ठेपलं ऐन त्यावेळी पलटी मारायची. दया माया कीव काही नसतं असल्या लेंडींमध्ये. प्रतिपच्छांची व्यवस्था. चकवीत गेला नियतीचा चकवा. चकवीत गेला नियतीचा चकवा. सनातन्यांचा मर्मघाती फतवा. चकवीत गेला नियतीचा चकवा. सनातन्यांचा मर्मघाती फतवा. कुठेतरी एसी वगैरे मध्ये बसून आपल्या कनिष्ठांना ते सांगतात की हे यांच्या वाटा मर्यादित झाल्या पाहिजेत. मग ते खालचे
जाळं बुनतात आणि त्या जाळ्यामध्ये निष्पाप आयुष्य अडकून पडतं। नियतीचा चकवीत गेला नियतीचा चकवा, चकवीत गेला नियतीचा चकवा, सनातन्यांचा मर्मघाती फतवा। हतबल गात्र, हतबल गात्र अंधार भरलेला, हतबल गात्र अंधार भरलेला, आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला, निराशेच्या शूद्र लाटांनी भरलेला। चकवीत गेला नियतीचा चकवा, सनातन्यांचा मर्मघाती फतवा। हतबल गात्र अंधार भरलेला, आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला, निराशेच्या शूद्र लाटांनी भरलेला। सनातन्यांचा मर्मघाती फतवा, सनातन्यांचा मर्मघाती फतवा। ऐन उंबरठ्यावर, यशाच्या ऐन उंबरठ्यावर असताना काही ना काही घात करायचा। डेबोनायर पेटीमध्ये ठेवायला लावायचं। मिलिटरी सुरक्षा असताना डेबोनायर सारखं मासिक एखाद्या निरपराध आयुष्याच्या संपर्कात येतं आणि ते त्याच्या पेटीपर्यंत पोहोचून त्याच्यावर जघन्य असे आरोप केले जातात आणि त्याची निवड रद्दबातल ठरवल्या जाते। यशाच्या ऐन उंबरठ्यावर असताना सगळे मिलिटरीही त्यांची, डेबोनायर आणणारी लोकही त्यांची, पेट्यांचा तपास करणारी लोकही त्यांची। हा झुंड असतो, हा झुंड असतो। कोण कधी तपासाला येणार त्यांना ठाऊक आहे, कोण काय तपासणार आहे हे त्यांना ठाऊक आहे। त्यानुसार मग जाळं तयार केलं जातं, षडयंत्र शिस्त। मग कुणीतरी शेख मुख्तार, धर्माबादच्या शेख मुख्तार सारख्या एखाद्या तरुणाचा आधार घेतला जातो आणि डेबोनायर सारखं मासिक एखाद्या निष्पाप तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी वापरलं जातं। झुंड असतो, हे संघटित गुन्हेगारी असते। पाळीव झुंड सारख्यांचा, गुदमरतो जीव परक्यांचा। ऑड वाटू नये, विचित्र वाटू नये म्हणून अशा षडयंत्रामध्ये मदतही ज्यांना परक समजल्या जातं त्यांनाच घेतली जाते। एखाद्या मुसलमानाचा आधार घेतला जातो। पाळीव झुंड सारख्यांचा, गुदमरतो जीव परक्यांचा। पाळीव झुंड सारख्यांचा, गुदमरतो जीव परक्यांचा। बारदानी भर सुडक्यांचा, उद्धार फक्त डुलक्यांचा। बारदानी भर सुडक्यांचा, उद्धार फक्त डुलक्यांचा। ताठ खुशामतींची मान, ताठ खुशामतींची मान, तीच लुईराजेंची जान। ताठ खुशामतींची मान, तीच लुईराजेंची जान। जी स्वराज्याची शान,
जी स्वराज्याची शान, तीच लुईराजेंची जान. जो आपल्या समूहाचा गर्व असतो, केवळ अशांचंच आयुष्य अशा संघटित गुन्हेगारीचा वापर करून बर्बाद केलं जातं. पाळीव झुंड आहे तो प्रतिपक्षांचा, पाळीव झुंड सारख्यांचा, पाळीव झुंड सारख्यांचा, गुदमरतो जीव परख्यांचा. पाळीव झुंड सारख्यांचा, गुदमरतो जीव परक्यांचा. बारदानी भर सुडक्यांचा, उद्धार फक्त डुलक्यांचा. फक्त सुडक्यांचा तेवढा वापर आपल्या फायद्यासाठी करून घेतला जातो. अरे परंतु निर्णय घ्यावा लागतो. व्यवस्थेमध्ये जर समाविष्ट करून घेत असाल तर व्यवस्थेमध्ये असे अनेक प्रसंग येत असतात की ज्यावेळी निर्णय घ्यावा लागतो. मग असे निर्णय, व्यवस्थेमध्ये घेतल्या जाणारे निर्णय जर अशा सुडक्यांद्वारे तुम्ही घेत असाल तर तुमच्या व्यवस्थेचं काय होणार आहे हे सांगायला कुण्या पंडिताची गरज आहे का? ज्या व्यवस्थेमध्ये घेतल्या जाणारे निर्णय अशा सुडक्यांद्वारे, फडक्यांद्वारे, चिरकुटांद्वारे घेतल्या जातात, असल्या फडक्यां चिरकुटांद्वारे घेतल्या गेलेले निर्णय जर तुमचं भाग्य होत असेल तर तुमची व्यवस्था कुठे जाणार आहे हे सांगायला काय कुण्या फार मोठ्या तज्ञ भविष्यवेत्त्याची गरज आहे का? कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे, कॉमन सेन्स आहे. जे आडात आहे तेच पोहऱ्यात येईल. जादू मंतर काही नसतं. 2+2 = 4. 2+2 makes 4. नथिंग अदर. दुसरं काहीच नाही, दुसरं काहीच नाही. 2 + 2 4 होतात आणि 4च होतात. जर भरती करतानाच सुडक्यांची, फडक्यांची, चिरकुटांची करत असाल तर असली सुडकी, फडकी, चिरकुट जेव्हा निर्णय घेतात व्यवस्थेमध्ये, तेच निर्णय तुमचं भाग्य होऊन तुमच्या भविष्याचा मार्ग निश्चित करतात. हे इतकं दूरगामी असतं. वाटत जरी सोपं असलं, दिसत जरी सोपं असलं तरी ते इतकं साधन असतं. याचे परिणाम खूप दूरगामी असतात. तुम्हाला वाटत असेल की खूप सामान्य घटना आहे कुणाच्या आयुष्याला डेबोनायर मासिक देऊन बर्बाद करणं, एखादं आयुष्य, एखादं संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब देशोधडीला लावणं. कोण विचारतं? विचारत नाही, बरोबर आहे, विचारत नाही. पण क्वचित प्रसंगी असंही होत असतं. सनातन्यांचा मर्म चकवीत गेला नियतीचा चकवा, सनातन्यांचा मर्मघाती फतवा, हतबल गात्र अंधार भरलेला, हतबल गात्र अंधार भरलेला, हतबल गात्र. जेव्हा संपूर्ण व्यवस्था आपल्या विरुद्ध होते, इव्हन आपल्या अंतर्मनात निवास करणारा आपलं देवत्व सुद्धा आपल्या विरुद्ध होते, तेव्हा हात पाय असून सुद्धा माणसाची अवस्था गलितगात्र होते. जेव्हा स्वतःच आपलं देवत्व आपल्या विरुद्ध होतं, तेव्हा हातपाय असून सुद्धा माणसाची अवस्था गलितगात्रासारखी होते. नियती ही ह्या पद्धतीने वार करते.
चकवीत गेला नियतीचा चकवा, सनातन्यांचा मर्मघाती फतवा, हतबल गात्र अंधार भरलेला, आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला, निराशेच्या शूद्र लाटांनी भरलेला, किनारेच आखतात, किनारेच आखतात ओळखीच्या रेषा. जसं आपण म्हणालो सुरुवातीला, काठांनी घेरलेला, आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला. काठ आहे म्हणून मर्यादा आहेत, आणि मर्यादा आहे म्हणून ओळख आहे. किनारेच आखतात ओळखीच्या रेषा. जेव्हा एखाद्या समुद्राला काठ असतो, किनारे असतात, ते किनारे, तो काठ त्याला त्याची ओळख देतो. काळा समुद्र ओळखणार कसा? पॅसिफिक ओशन ओळखणार कसं? हिंदी महासागर ओळखणार कसं? सीमारेखा दृश्य अदृश्य आखलेल्या असतात, आणि त्या सीमारेखा त्यांना त्यांची ओळख प्रदान करतात. किनारेच आखतात ओळखीच्या रेषा. किनारेच आखतात ओळखीच्या रेषा. आता प्रत्येक सीमारेखा या दृश्यच असतात असं नाही. कुठून पॅसिफिक महासागर सुरू होतो, कुठून हिंदी महासागर समाप्त होतो, पृथ्वीवर आखलेल्या लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड कुठे आहेत? ह्या काही दिसण्यासारख्या गोष्टी आहेत का? ज्या लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूडमुळे मानवजातीच्या वेळा ठरतात, या पृथ्वीवर वेगवेगळे सीझन्स क्रिएट होतात. These lines are not tangible. They are intangible. They should be understood. They cannot be mentioned tangibly. लॉन्जिट्यूड अँड लॅटिट्यूड ह्या ज्या पृथ्वीवर आखलेल्या सीमारेखा आहेत, त्या सीमारेखा ह्या अदृश्य आहेत. त्या फक्त समजून घ्याव्या लागतात. परंतु ज्या माणसांमध्ये इतकी समजच नाहीये, त्या माणसांना काय सांगणार? त्यांना फक्त राज्यघटनेतली कलम दिसतात. अरे पण ही कलम सपोर्टिंग आहेत मानवतेला. माणूस म्हणून जन्माला येण्याची काही मूलभूत अशी मूल्य पाळावी लागतात, आणि त्या मूल्यांना अनुसरून ही नियम तयार केलेली असतात. मग ह्या नियमांनाच प्रमाण मानून जर मानवतेला जर तुम्ही सोडत असाल, त्याला अर्थ काय? संपूर्ण आयुष्यात जर तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना टार्गेट करून संपवून टाकत असाल, पटरी ओलांडला, टाका 7-8 वर्ष, गेट ओलांडला, टाका 5-6 महिने, मर्यादा. प्रत्येक गोष्ट हे मानवतेला अनुसरून असतात, परंतु ह्या गोष्टी प्रतिपक्षांच्या व्यवस्थेला सूट होणाऱ्या नसतात. नियम ते फक्त तुम्हास, बंधने नको आम्हास. नियम ते फक्त तुम्हास, बंधने नको आम्हास. नियम आहेत, बंधने आहेत, म्हणून काय प्रत्येक नियमाने बंधनांचा गैरवापर करायचा? ही विकृती झाली. ही सुचारू व्यवस्थेच्या सुचारूपणासाठी नियम तयार केल्या जातात. व्यवस्थेच्या सुचारूपणासाठी नियम तयार केल्या जातात, त्याचा गैरवापर करण्यासाठी नाही. एकतर नियम मानायचेच नाहीत,
किंवा जर नियम मानले तर ते असे, नुसतं पट्टी जरी ओलांडला टाका 7-8 महिन्यासाठी आतमध्ये. तोंडात किडा गेला म्हणून कुठं थुकलं टाका 2-3 महिन्यासाठी, लावा 5-6 हजार रुपये दंड. अरे तोंडात माशी गेली म्हणून थुकला तो, म्हणून काय कुठं 2-3 महिन्यासाठी आतमध्ये टाकणार तुम्ही? अरे घर तिकडे आहे रेल्वेच्या, म्हणून तो मुख्य गेटमधून न जाता बाजूच्या पट्टीनं निघाला. पटरी ओलांडला म्हणून तुम्ही त्याला 5-6 महिने. एकतर नियम मांडली तर ती अशी मानायची किंवा एकदम नियमच मानायची नाहीत. ती राज्यघटनाच आमची नाही, आम्ही आमच्या राज्यघटनेला मानतो. असं कुठं असतं का? नियम ते फक्त तुम्हास, बंधने नको आम्हास. आम्हास नियम कुचकामी, आमचा सोडलेला समास. आम्हास नियम कुचकामी, आमचा सोडलेला समास. सदा उधळे ते आमचे भान, सदा उधळे ते आमचे भान. तीच लुईराजेंची जान, सदा उधळे ते आमचे भान. तीच लुईराजेंची जान. जी स्वराज्याची शान, तीच लुईराजेंची जान. मानलं तर असं, नाही तर तसं. एक तर असं, नाही तर एक तर तसं. नियम जर मानलं तर तोंडात माशी गेली म्हणून थुकला जर असेल कोणी, तर थुकला म्हणून त्याला 5-6 महिन्यासाठी आत. घर तिकडं आहे म्हणून जर तो पटरीच्या पलीकडे जाता तर परत पटरीच ओलांडला म्हणून 7-8 महिने आत. म्हणजे नियम मानायचं असेल तर असं मानायचं, नसता नियमच मानायचा. आम्हाला ती राज्यघटनाच मान्य नाही, आंबेडकरांनी लिहिली ना, मग ती फक्त तुमच्यासाठी. असं कुठं असतं का? किनारेच आखतात ओळखीच्या रेषा, किनारेच आखतात ओळखीच्या रेषा. गलबतास सांगतात पालखीच्या भाषा. किनारेच आखतात ओळखीच्या रेषा, किनारेच आखतात ओळखीच्या रेषा. गलबतास सांगतात पालखीच्या भाषा. पालखीत आर्द्र चेहरा हरवलेला, पालखीत आर्द्र चेहरा हरवलेला. आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला, निराशेच्या शुद्र लाटांनी भरलेला. किनारेच आखतात ओळखीच्या रेषा, गलबतास सांगतात पालखीच्या भाषा. किनारेच आखतात ओळखीच्या रेषा, गलबतास सांगतात पालखीच्या भाषा. गलबतास सांगतात पालखीच्या भाषा, गलबतास सांगतात पालखीच्या भाषा. म्हणजे आजपर्यंत जे संस्कार काय आहेत, आजपर्यंतच्या ह्या वाटा काय आहेत, आजपर्यंतचा पायंडा काय आहे, हे कोण सांगतो? ही पालखी सांगते. गलबतास. पालखी हा गाभा असतो आणि हा गाभा गलबतास सांगतो की असं असं आजपर्यंत होत आलं, असं असं आजपर्यंतचा ही मानवतेची मूल्य आहेत. माणसाला माणूस म्हणून जगण्याचे काही मूलभूत अधिकार आहेत आणि ते अधिकार कुण्याही छोट्या मोठ्या सबबीवर हिरावून घेऊन त्याचं सबंध आयुष्य पशुत्वाच्या अवस्थेत जगण्यास त्याला बाध्य करायचं नसतं. प्रत्येक चुकीच्या शिक्षा जरी असल्या तरी त्या शिक्षेला काही मर्यादा आहेत. जशी चूक, जेवढी चूक तशा शिक्षा.
प्रत्येक गोष्टीच्या काही मर्यादा आहेत, परंतु चूक आपण करायची आणि शिक्षा, आपल्याच केलेल्या चुकीची शिक्षा निरपराधाला द्यायची. खून आपण करायचा, दुसऱ्याला जन्मठेप. बलात्कार आपण करायचा, दुसऱ्याला जन्मठेप. आणि एखाद्यानं पुण्य जरी केलं तरी त्याच्या पुण्याला पाप ठरून त्या पुण्याच्या बदल्यामध्ये त्याला शिक्षा करायची. असं कुठं असतं का? अशी कुठं व्यवस्था असते का? ही प्रतिपच्छांची व्यवस्था आहे. म्हणतात पापाला पुण्य, वाट पुण्याला दावी वन्य. म्हणतात पापाला पुण्य, वाट पुण्याला दावी वन्य. वाट पुण्याला दावी वन्य. प्रतिपच्छांची बक्काल खेळली, प्रतिपच्छांची बक्काल खेळी. ही अशी खेळी कोण करतंय? जे मुळात प्रतिपच्छ असतात. म्हणतात पापाला पुण्य, वाट पुण्याला दावी वन्य. वाट पुण्याला दावी वन्य. प्रतिपच्छांची बक्काल खेळली, लुईराजेंनी कमाल केली. स्वराज्याची धमाल केली, लुईराजेंनी कमाल केली. प्रतिपच्छांची जी व्यवस्था असते ती व्यवस्था अशी असते. किनारेच आखतात ओळखीच्या रेषा. किनारेच आखतात ओळखीच्या रेषा. गलबतास सांगतात पालखीच्या भाषा. पालखीत आर्द्र चेहरा हरवलेला, आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला, निराशेच्या शुद्र लाटांनी भरलेला. आयुष्याचा समुद्र काठांनी घेरलेला, निराशेच्या शुद्र लाटांनी भरलेला.